गुंडाविरोधी पोलीस पथकाची धडाकेबाज कामगिरी। कसायाच्या ताब्यातून 10 गोवंश जनावरांची केली सुटका। काल रात्री गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार रात्रगस्त करीत असताना पोलीस हवालदार विजय सूर्यवंशी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वडाळा गाव इंदिरानगर येथे चारचाकी वाहनामध्ये गोवंशीय जातीचे जनावरे कत्तलीसाठी येणार असल्याचे समजले। गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांना याबाबत माहिती दिली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळा गाव इंदिरानगर परिसरात सापळा रचून सकाळी 7:30 वाजता अक्रम शेख यांच्या बिस्मिल्लाह लॉन्स वडाळा गाव नाशिक येथे संशयित आरोपी रिजवान नूर आलम शेख वय 26 वर्ष, दुसरा संशयित अयाज फयाज बागवान वय 40 वर्ष यांनी एक पिकअप बोलेरो चारचाकी वाहनामध्ये 10 गोवंश जातीची जनावरे बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी आणली असल्याचे निदर्शनास आले। संशयित आरोपी सद्दाम बबलू कुरेशी, नदीम चांद शेख, अजीज कादिर कुरेशी यांच्या सांगण्यावरून गिरणारे परिसरातून कत्तलीसाठी सदर जनावरे आणले होते। त्यावेळी गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते व इतर पोलीस अंमलदार यांनी सापळा रचून शिताफीने संशयित आरोपी रिजवान नूर आलम शेख, दुसरा संशयित अयाज फयाज बागवान या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील कत्तलीसाठी आणलेले 10 गोवंश जातीचे जनावरांची सुटका करून तपोवन येथील गोशाळेमध्ये जमा केले। सदर संशयित आरोपींनी महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जनावरांची हत्याबंदी कायदा लागू असताना सदर कायद्याचे उल्लंघन करून गोवंश जातीची जनावरे कत्तलीसाठी आणली असल्याने इंदिरानगर पोलीस ठाणे येथील महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या धडाकेबाज कामगिरीमुळे गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस हवालदार विजय सूर्यवंशी आणि इतर पोलीस अंमलदारांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।